हो. रामकृष्ण हरी. तेव्हा वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाची वारी, संतांची वारी हा प्राण आहे. तेव्हा वारीचं महत्व तुकोबा महाराज, ज्ञानेश्वर महाराज आदी करून संतांच्या अभंगातून आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा जे काही साधन आहे इथे काय करायचं, जे काही साधन आहेत त्या साधनामध्ये वारी हे श्रेष्ठ साधन झाले. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, जो करील याची यात्रा, जो तारील सगळे गोत्र सगळे कुळे पवित्र याचे निदर्शन. याचे निदर्शन. असं हे वारीचं महत्व असल्यामुळे एवढं महत्व देण्याचं कारण काय? कारण त्याला एखादं ज्ञानेश्वर महाराज, तुकोबा महाराज सर्व संत पांडुरंगाच्या भेटीला वर्षातून जात असतात. भगवंताने सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत असे गोज आणून. आणि भगवंताने शुद्ध पक्ष आपल्याकडे घेतला आणि वद्य पक्ष कोण दिला? माऊलीने दिला. माऊली ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाची वारी करतात. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाची वारी करतात. हे संत जर वारी करतात आणि ज्या वारीपासून मोक्ष प्राप्त होतो, आनंदात जायचं, आनंदात यायचं, असं हे सोपं साधन वारी आहे. या आनंदाला काही नाही, नाही आनंदाची जोड. हे आपल्याला कुठे पाहायला मिळते? भारतात पाहायला मिळते. केवळ आळंदी पंढरपूर तर आहेच आहे, जगन्नाथाचा रथ निघाला प्रत्येकाच्या हाती. जेव्हा ही साधने दिलेली आहे, म्हणजे या साधनाचा भगवान शंकराने उपयोग धड 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 वारी माझ्या पंढरीची वारी आहे माझ्या. म्हणून वारीमध्ये जरी एक वारी जरी झाली तरी जन्माचं काय होते? म्हणून संसारामध्ये दंग असणाऱ्या लोकांना सोपं साधन आनंदाचं जर कोणतं असेल वारी आहे. म्हणून किती मनुष्य कसाही असू द्या, वारीमध्ये आला म्हणजे तो त्याचा आग्रह परिवर्तन होत आहे. म्हणजे अरे अरे लहान थोर करावा विचार नलगी चिंता, असंही साधन सर्वांच्या करता संतांनी पांडुरंगाने आणखी तुमच्या आमच्या करता दिले आहे. म्हणून संतांचे आणि पांडुरंगाचे जीवावरती अनंत उपकार आहे. मोक्षाला दुसरीकडे जाण्याची इच्छा नको. एक वारी केली की मोक्ष घर बसल्या इथं. हे भारतातल्या लोकांचं ऐश्वर्य आहे. शुभम कल्याण.